नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर काकडीची कण्याची शाक ही आमची टिपिकल पाठ्याप्रभू रेसिपी श्रावणी शनिवारी केली जाते ही शेअर करणार आहे. आता ही जी काकडी दिसते तुम्हाला हिरवी सालाची, ती पावसाळ्यामध्ये जास्त करून मिळते. आणि ह्या काकडीच्या मी खूप रेसिपीज मी तुमच्यावर ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. तर आज आपण ही काकडी नारळाच्या दुधामध्ये शिजवलेली खूपच अप्रतिम लागते. आणि आम्ही श्रावणी शनिवारला आमच्याकडे वडे पण होतात, तर ते पण त्याची रेसिपी मी दिलेली आहे. तर त्या वड्यांबरोबर खायला छान लागते. आणि तिखट आम्ही वाटाण्याची खिचडी करतो, ती पण छान लागते ह्या काकडीच्या कण्याच्या शाकबरोबर. तर आता मी इथे कशी कापते ते बघा. काकडी हे ज्या बिया आहेत ना, त्याच्यामध्ये जरा पाण्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणून ते पण काढून टाकायचं. हां, त्याची गरज नाही. बघा, ठीक आहे. असे मी सगळे त्या बिया काढून टाकल्यात. आणि आता मी अर्धा एक इंचाचे मी पीसेस करते. हे बघा, एका याच्यात ठेवून झाले. हां, आता हे पीसेस केल्यामध्ये मी एका स्टीलच्या टोपामध्ये घेते. आणि आता इकडे पाणी मी जेवढं ते काकडी पाण्याखाली राहील तेवढंच पाणी घेते. हे बघा, बस. हां, काकडी सगळी पाण्याखाली आले तेवढं. इथे मी हिंग घेतलं आहे आणि आमचा पाठ्याप्रभू गरम मसाला घेतला आहे, सांबार मसाला म्हणतो त्याला. हे घालून मी तर चूल चालू केले. आणखी इकडे तर ते काकडी शिजवत ठेवले. ठीक आहे. आता तोपर्यंत आपण इकडे नारळाचं बघूया. मी अर्धा नारळ घेतलेला, ताजा नारळ. आणि त्यामध्ये आता 1 कप पाणी घालून मिक्सरमधून मी शिरं काढणार. शिरं म्हणजे नारळाचं दूध. इथे गाळणीमधून मी ते काढून घेते. आता हे जी तुम्हाला दिसते त्याला थिक कोकोनट मिल्क म्हणतात. आता तो सेम नारळ मी घेणार परत, त्याच्यामध्ये 1 अर्धा कप घालणार पाणी. आणि त्याचं परत मी पातळ शिरं काढणार. हे बघा, तिकडे जाड शिरं दिसते बाजूला, तर हे मी पातळ शिरं काढलंय, थिन कोकोनट मिल्क. ठीक आहे. आता हे जे थिन कोकोनट मिल्क आहे ना, त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालणार. तांदळाचं पीठ का आपल्याला थिकनेस पाहिजे ना, त्यासाठी. आता चांगलं ते मिक्स करून घेते मी. परत आपण काकडीकडे वळूया. काकडी चांगली शिजायला लागलेली आहे, चांगली शिजलेली आहे राधं. हे बघा, पाणी बहुतेक सगळं आटून गेलेलं आहे. त्याच्यामध्ये पातळ नारळाचं दूध, त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं ते घालते. आणि परत ते आता चुलीवर ठेवले कुक करायला. आणि ते तांदळाचं पीठ आहे ना, ते शिजलं पाहिजे. इथे मी चवीनुसार साखर आणि मीठ मी रेसिपी दिलेली आहे तुम्हाला, आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून ठेवते. ठीक आहे. तर आता हे सगळं चांगलं परत एक उकळ येऊ द्यायला. नारळाचं दूध आपलं चांगलं शिजलं पाहिजे. हे बघा, चांगलं ते शिजलेलं आहे ना. आता परत चूल सिमवर करा. आणि त्याच्यामध्ये आता आपण थिक कोकोनट मिल्क घालूया. हां, सिमवर करा चूल, हायवर ठेवू नका घालताना. हे बघा, आपली काकडीची कण्याची शाक तयार झाली आहे. खूप खूप टेस्टी लागते. लहान मुलांना तर अतिशय आवडते ही. आणि आपल्याला तिखट खिचडीबरोबर किंवा वड्यांबरोबर खायला खूप छान लागते. मी माझं एक श्रावणी शनिवारचं ताट दाखवलं इकडे. ताटची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.